नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट. मित्रांनो, त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट मिळत राहिलं पाहिजे. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे नंदिनी जीवाला रात्री तर सावरते, पण सकाळी त्याला त्याची चूक लक्षात आणून देत त्याला समजावून सांगते की दारू ही इतकी महत्त्वाची नाही. तर दुसरीकडे आता नंदिनीला आणि काव्याला त्यांचे आई वडील मांडव परतणीसाठी घेऊन जायला आलेत, पण काव्याला मात्र घटस्फोट हवाय आणि ती घटस्फोट लवकरात लवकर मिळावा यासाठीच प्रयत्न करताना दिसणार आहे. तर मग चला मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाला. तर आजच्या भागात आपण असं पाहतो की इकडे नंदिनी हा पाण्याचा तांब्या भरून घेण्यासाठी किचनकडे चाललेली असते आणि अचानक तिला हॉलमध्ये आल्यावर मेन डोर उघडा दिसतो. आता मेन डोर उघडा झाल्याबरोबर ती पटकन घाबरते, पण तरीसुद्धा धाडस करत विचारते, कोण आहे तिकडे? त्याबरोबर आता कोणीच उत्तर देत नाही आणि नशेच्या भरात जीवा एकाएकी आतमध्ये येतो. असा जीवाला एकदम आतमध्ये आलेला आणि स्वतःचं एवढं भान हरपलेला बघून नंदिनीला सुद्धा आश्चर्य वाटतं. नंदिनी त्याच्याकडे पुढे जाते. इतक्यात त्या ठिकाणी आता मालिनी येते आणि मालिनी नंदिनीला विचारत असते, कोण आहे ग तिकडे नंदिनी? त्यावर नंदिनी सांगत असते, आई ते कोणी नाही आहे आई, मीच पाणी प्यायला जात होते तर चुकून तांब्या हातातून निसटला. आता जीवाला सावरत असताना नंदिनीच्या हातातला तांब्या चुकून खाली पडलेला असतो आणि त्याच्याच आवाजाने जागी होऊन मालिनी बाहेर आलेली असते. त्यावर मालिनी नंदिनीला विचारत असते, नंदिनी जीवा आला का ग? त्यावर नंदिनी सांगते, हो आई आलेत ना ते, पण तुम्ही जाऊन झोपा, मी बघते. त्याबरोबर मात्र आता नंदिनी मुद्दामून जीवाला पडद्याच्या आडच उभं ठेवते, जेणेकरून मालिनीने जीवाला बघूच नये. त्याबरोबर मालिनी ही जीवाला म्हणत आहे, जीवा किती उशीर रे हा, ही काय वेळ झाली का घरी यायची? संध्याकाळी लवकर घरी यायचं. आता मात्र जीवा मालिनीला काहीच उत्तर देत नसतो, कारण उत्तर देण्याच्या मनस्थितीतच मुळात जीवा नसतो. लवकर घरी यायचं एवढं बोलून मालिनी तिकडनं निघून जाते. आता मात्र नंदिनी ही जीवाला त्याच्या खोलीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असते, पण जीवा इतका जास्त नशेत असतो की त्याला धड चालताही येत नसतं. नंदिनी कसं बसं त्याला त्याच्या खोलीपर्यंत घेऊन येते, बेडवरती झोपवते, त्याचे पाय वगैरे व्यवस्थित करते आणि त्याच्या अंगावरती पांघरून टाकायला लागते. आता मात्र जीवा म्हणत असतो, नाही होत आहे, मला हे सगळं नाही होत आहे. आता नंदिनी हे नाही होत आहे ऐकते आणि मग ती मनात विचार करते, जीवाने हे लग्न जबरदस्ती केलं असेल का? नक्की हे लग्न त्यांच्यासुद्धा मनात असेल ना? आणि मग नंतर ती तिकडनं निघते आणि स्वतःच्या खोलीत जाते. तर दुसरीकडे आता मालिनी बराच रात्रीपर्यंत एकटीच जागी राहिलेली असते. आता बाबा कूस बदलत असताना तिला बघतात, त्याबरोबर ते उठून बसतात आणि तिला विचारतात, काय ग मालिनी, काय झालं? झोप येत नाही आहे का? काही होतं आहे का तुला? त्यावर मात्र काही नाही एवढंच उत्तर मालिनी देते. त्यावर बाबा हे तिला म्हणत असतात, मालिनी, बायको आणि बायका ज्यावेळेस काही नाही असं म्हणतात ना, त्यावेळेस नक्कीच काहीतरी झालेलं असतं. सांग बरं काय झालं, कसला एवढा विचार करतेस? त्यावर मालिनी ही त्यांना सांगत असते, मला ना आता आपल्या दोन्ही मुलांकडे बघवत नाही हो. या 2 दिवसापासून बघताय ना मुलांची अवस्था काय झाली आहे ते. अहो पार तर 2 दिवसापासून काही धड खातपीत नाही आहे. आणि जीवा, जो माझा मुलगा एवढा बडबडायचा, या घरातला आनंद होता, आता माझा मुलगा काहीच बोलत नाही हो, एकदम शांत होऊन गेलाय, अगदी गप्प. खरंच काही कळत नाही आहे, टेन्शन आलं आहे मला. त्याबरोबर बाबा हे आईला समजावून सांगत असतात की हे बघ, हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. त्यावर आई बाबांना सांगत असते, अहो या 2 दिवसांपूर्वी जीवा मला त्याला बायको कशी हवी आहे हे रंगवून सांगत होता. आणि मग आईला आठवायला लागतं की ती जीवाला म्हणाली होती की यंदाचे सगळे तुझे पराक्रम बघता तुझ्यासाठी एखादी नंदिनीसारखी हुशार आणि समजूतदार चांगली मुलगी आणली पाहिजे घरात. त्यावर जीवा म्हणाला होता,
ए नाही ग आई, नंदिनी गोडा मसाला आहे, मला अशी मस्त तिखट अशी झणझणीत बायको वाटेल ना अशी बायको घेऊन ये. म्हणजे कसं आपल्या घराला फ्लेवर येईल ना, गोडा मसाला तिखट मसाला म्हणून म्हणतोय. त्याबरोबर तिला हसायला आलं होतं, पण आता मात्र तिला नाराज वाटत असतं, कारण हा जो काही गोंधळ घडलेला असतो त्यामुळे. त्याबरोबर पुढे बाबा हे आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. ते तिला म्हणत असतात, हे बघ प्रत्येक गोष्टीला आपापली वेळ दिली पाहिजे, तू म्हणतेस ना. त्यावर आई म्हणत असते, अहो हो, पण हे सगळं कसं नीट होणार आहे. बघताय ना तुम्ही, पार्थला पटतच नाही आहे की जीवाने नंदिनीबरोबर लग्न केलं. तो ह्या गोष्टीचा विचारच करत नाही आहे की त्याने त्याच्या मनाचा मोठेपणा दाखवून नंदिनीला स्वीकारलं. त्यावर बाबा आईला समजावून सांगत म्हणतात, मालिनी प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायला हवा आणि हळूहळू बघ सगळं व्यवस्थित होईल. आता काव्य आणि नंदिनीचंच बघ, काव्य किती गरम डोक्याची आहे, पण नंदिनी सगळं धीराने समजून घेण्याचा प्रयत्न करते की नाही. तसंच तर दुसरीकडे आता काव्या नंदिनी झोपलेल्या असतात आणि काव्याच्या स्वप्नामध्ये आता जीवा आलेला असतो आणि जीवाने तिच्यासाठी चक्क कॉफी बनवलेली असते आणि ती जीवाला म्हणत असते, अरे वा, मला माहीत नव्हतं लग्न केल्याचे हे सुद्धा फायदे असतात. त्यावर जीवा म्हणत असतो, हेच नाही अजून बरेच फायदे असतात, आता लंच डिनर ब्रेकफास्ट. त्यावर काव्या म्हणते, ओ माय गॉड, हे सगळं तू माझ्यासाठी करणार आहेस. त्यावर तो म्हणत असतो, आजच नाही मी रोज करणार आहे. आणि इतक्यात तिथे तिला पार्थ दिसतो आणि पार्थ तिला म्हणत असतो, घेताय ना कॉफी. त्याबरोबर आता काव्या एकाएकी पलंगावरती उठून बसते आणि ती खूप घाबरलेली असते. तिला घाम वगैरे फुटलेला असतो. घाम पुसत ती म्हणत असते, नाही नाही, आता लवकरात लवकर मला चांगला लॉयर शोधला पाहिजे, जो मला लवकरात लवकर डिवोर्स पेपर्स बनवून देईल आणि डिवोर्ससुद्धा मिळवून देईल. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा हा उठलेला असतो आणि उठल्याच्या नंतरसुद्धा त्याला थोडा त्रास वाटतच असतो. पण तो आता शुद्धीत आल्या कारणामुळे त्याला रात्री घडलेला सगळा प्रकार अगदी व्यवस्थित आठवत असतो आणि आपले पराक्रम आठवून आता जीवा विचार करतच असतो. त्याला आठवत असतं की नंदिनीने कशा प्रकारे त्याला सावरलं. त्याला स्वतःच्यावरती ताबा मिळवता येत नव्हता. मग नंदिनीने त्याला त्याच्या बेडरूमपर्यंत आणलं, तिथे त्याला झोपवलं, त्याच्या अंगावरती पांघरून वगैरे व्यवस्थित दिलं आणि मग तिकडनं गेली. आता सगळ्यात आधी जीवा आपल्या शर्टची बटन चेक करत असतो, पण बटन सगळी व्यवस्थित लावलेली असतात. मग जीवा वरची बटणं लावत असतो. इतक्यात त्या ठिकाणी त्याला 2 हात दारूचे ग्लास आणताना दिसतात. आता त्या हातांच्या दिशेने जीवा वरती बघतो तर ते हात नंदिनीचे असतात. आता नंदिनीला बघून जीवा ताडकन उठून उभा राहतो. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, अहो उठताय का. त्यावर जीवा म्हणत असतो, दारू. त्यावर नंदिनी म्हणत असते, अहो हो, रात्री तुम्ही जे प्यायलात ना हे तेच आहे. हां, फक्त फरक इतकाच आहे की रात्री तुम्ही एकटे प्यायलात, आता आपण दोघं मिळून पिऊयात. मी तर बाई आता ठरवलंय, तुम्हाला जे जे काही आवडतं ना ते सगळं आवडून घ्यायचं आहे. चला घ्या पटकन घ्या, आपण दोघं सुरुवात करूया. आणि मग नंदिनी ही त्या ग्लासाने प्यायला जात असते. त्याबरोबर जीवा तिला थांबवतो आणि म्हणत असतो, नंदिनी दारू वाईट असते. त्यावर नंदिनी म्हणत असते, अहो असं काय म्हणताय, तुम्हीच तर प्यायलात ना काल. त्यावर जीवा सांगत असतो, नंदिनी काल मला थोडा स्ट्रेस आला होता म्हणून मी दारू प्यायलो. त्यावर नंदिनी म्हणत असते, स्ट्रेस आला म्हणून तुम्ही ड्रिंक केलं, म्हणजे हे खरं तर स्ट्रेस ब्लस्टरच आहे ना. मग आपण दोघं मिळून घेऊयात, जर ह्याच्याने स्ट्रेस जात असेल तर गरज आहे आपल्याला याची सध्या. त्यावर जीवा म्हणत असतो, नंदिनी दारू वाईट असते. त्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते, तुम्ही माझा ग्लास का काढून घेताय. आणि मग आता ती मुद्दामून दारूचा ग्लास आपल्या तोंडाला लावायला जात असते. त्याबरोबर जीवा हा तिला थांबवतो. मग नंदिनी ही जीवाला म्हणत असते, तुम्हाला तुमची चूक कळली, यातच सगळं आलं. जीवा, दारू हे स्ट्रेस ब्रस्टर नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं दुःख एवढं हलकं नसतं की ते दारूच्या एका घोटात विसरता येईल. आणि दारू इतकी चांगली नसते की आपण तिच्या तळाशी जाऊन बसावं. आता मात्र जीवाला नंदिनीचं बोलणं पटलेलं असतं आणि नंदिनी ही जीवाला समजावून सांगते. त्याबरोबर जीवा हा नंदिनीकडे बघतच राहतो. मग नंदिनी म्हणते, बरं आता घ्या हा ग्लास. त्याबरोबर पुन्हा जीवा नंदिनीकडे बघायला लागतो. त्याला आश्चर्य वाटतं की आता ही दारू प्यायची नाही असं म्हणाली आणि लगेच ग्लास घ्या असं म्हणते. त्यावर नंदिनी त्याला म्हणते, अहो खरंच ग्लास घ्या, दारू नाही आहे त्याच्यामध्ये, काढा आहे. त्याबरोबर जीवाला थोडं हसू येतं आणि जीवा तो ग्लास घेतो. नंदिनी जीवाला सांगत असते, अहो खरंच घ्या, मी सुद्धा पिणार आहे. मग जीवा तो ग्लास घेतो. नंदिनी त्याला सांगते, तुम्ही प्या आणि आवरून घ्या, मी जरा किचनमध्ये जाऊन आईंना मदत करते. आता नंदिनी किचनमध्ये आलेली असते.
आणि लगेचच ती मालिनीला किचनमध्ये बघते आणि म्हणते, आई खरंच सॉरी सॉरी सॉरी, अहो मला यायला उशीर झाला, मी ना यांना काढा द्यायला गेले होते आणि मग इकडे यायला मला उशीर झाला. बरं आता तुम्ही थांबा, म्हणजे तुम्ही बसा, मी करते सगळं. त्याबरोबर मालिनी हसायला लागते. आता नंदिनी मालिनीला हसताना बघते आणि विचारत असते, आई काय झालं, तुम्ही हसताय का? त्यावर मालिनी तिला सांगत असते, नंदिनी म्हणजे या किचनमध्ये कित्येक वर्ष झाली मी एकटीच काम करते आणि काही वर्षांपूर्वी किचनमध्ये काम करत असताना मी असं स्वप्न पाहिलं होतं की मी असं किचनमध्ये काम करत असेन, चहा बनवत असेन आणि माझी सून येईल, अशी नवीन सून माझी आवरत आवरत येईल आणि मला म्हणेल, आई तुम्ही थांबा मी करते. आणि आज माझं स्वप्न पूर्ण झालं का? त्यावर नंदिनी म्हणत असते, काय आई, बरं तुम्ही बसा, मी बनवते चहा. त्यावर लगेच मालिनी तिला म्हणत असते, अगं थांब थांब, त्या दिवशी तू सगळ्यांसाठी उत्साहाने चहा बनवलास ना, म्हणून मी तुला काही बोलले नाही, पण आपल्या घरात सगळेजण चहा पित नाहीत. त्यावर नंदिनी म्हणते म्हणजे? त्यावर मालिनी तिला सांगते, आपल्या घरामध्ये मी, वसुताई, मंजू आणि हे आम्हाला चौघांना अगदी मस्त भक्कड आलं वगैरे टाकलेला चहा आवडतो आणि चिनू आणि मेनू त्या दोघी चहा कॉफी काहीच घेत नाही. आणि पार्थ त्याबरोबर नंदिनी म्हणते सिनेमन कॉफी. त्याबरोबर मात्र आता सिनेमन कॉफी हे म्हणून ती गप्प बसते. ती जे डोळ्यासमोर पटकन चित्र येतं, ते दोघंजणं जेव्हा पहिल्यांदा भेटलेले असतात तेव्हासुद्धा पार्थने सिनेमन कॉफीच मागवलेली असते. त्याबरोबर मालिनी तिच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणते, काळजी नको करूस, हळूहळू तुला सगळ्यांच्या सवयी आवडीनिवडी माहिती होत जातील. त्याबरोबर नंदिनी तिला मानेनेच होकार देते. त्यानंतर आता लगेच ती विचारते, आणि ह्यांना काय आवडतं, चहा की कॉफी? त्याबरोबर लगेचच आता मालिनी नंदिनीला म्हणत असते, जीवाला, अगं त्याला चहा आवडते, तो भक्कड चहाचा प्रेमी आहे, त्याला कडक चहा आवडतो. आणि खरं सांगू का, जीवाला चहा उत्तम बनवता येतो हा, पण अर्थात त्याचा मूड असला पाहिजे. त्याचा मूड असला ना की तो स्वतः चहा बनवतो. त्याबरोबर नंदिनी म्हणते, अच्छा. त्याबरोबर लगेच मालिनी ही तिला म्हणत असते, बरं तुला काय आवडतं, चहा का कॉफी? त्यावर नंदिनी म्हणते, मला चहा आवडतो, म्हणजे घरी सगळे आम्ही चहाच पितो त्यामुळे. त्याबरोबर लगेच मालिनी म्हणते, अगं बरी आठवण काढलीस, घरीवरून आठवलं, आज तुझे आई बाबा येणार आहेत ना मांडव परतनीला तुम्हा दोघी बहिणींना नेण्यासाठी, मग आवरलं आहे ना तुमचं? त्यावर मात्र आता नंदिनी काही बोलत नाही. त्यावर मालिनी म्हणते, जा आणि काव्याचं आवरलं आहे का बघ ना प्लीज. त्यावर नंदिनी म्हणते, आणि चहा? त्यावर मालिनी म्हणते, अगं आजचे दिवस करते मी मॅनेज, खरंच तू जा जा आणि काव्याचं आवरलं आहे की नाही ते बघ हा. त्यावर नंदिनी म्हणते, ठीक आहे आई मी बघते. आता लगेचच नंदिनी किचनमधून निघून गेलेली असते आणि मालिनी मात्र एकटीच हसत हसत चहा बनवत असते. ती तिच्याच तंद्रीत असते. तर दुसरीकडे काव्य मात्र नवीन उपद्व्यापच करत असते. तिच्या डोक्यातून काही केल्या डिवोर्सचं भूत काही उतरत नसतं आणि आता ती गुगलवरती सर्च करते, बेस्ट लॉयर, बेस्ट ॲडव्होकेट फॉर डिवोर्स. आता असं टाकल्याबरोबर खूप भल्या मोठ्या डिवोर्स देऊन टाकणाऱ्या वकिलांची लिस्टच तिच्या पुढ्यात उघडी होते. आता ती म्हणते, बाप रे, केवढे डिवोर्सचे वकील आहेत. आता यापैकी नक्की चांगला वकील कोण असेल जो मला ताबडतोब घटस्फोट मिळवून देईल? आणि मग तिथे स्क्रोल करते आणि त्यामध्ये तिला प्रियंका जाधव या तिच्या मैत्रिणीचे वडील यांचं नाव दिसतं. आता ती विचार करते, अरे हे तर माझ्या मैत्रिणीचे वडील आहेत, म्हणजे हे मला मदत करू शकतील. मग कोणाला आधी कॉल करू, यांना करू का प्रियंकाला करू? एक काम करते, पहिला कॉल प्रियंकाला करते. आणि मग आता ती प्रियंकाला कॉल करते, इतक्यात खोलीत नंदिनी आलेली असते. त्याबरोबर ती पटकन कॉल कट करते आणि मोबाईल खाली घेते. आता नंदिनी काव्याला विचारत असते, कोणाबरोबर बोलत होतीस काव्या? त्यावर काव्या म्हणते, आता हे सुद्धा तूच ठरवणार का मी कोणाबरोबर बोलायचं ते? त्यावर नंदिनी म्हणते, काव्या काय सुरू आहे तुझं, कसं बोलतेस तू? म्हणजे 2 दिवसापूर्वी सगळं किती वेगळं होतं आणि या 2 दिवसात सगळं किती बदलून गेलं आहे. मला माहिती आहे की तू तुझ्या मतावर ठाम असतेस, पण हा आता तुझा पहिल्यांदा मी एवढा अक्रस्ताळेपणा बघते की तू हे इतकं वाईट वागतेस. मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे की तुझ्या या लग्नाला एक संधी दे. आता मात्र काव्याला नंदिनीचा राग येतो आणि रागारागात ती तिकडनं निघून खाली येते. आता नंदिनी काव्याच्या मागे येतच असते. इतक्यात त्या दोघींनाही समोर आईबाबा दिसतात. आईबाबांना बघून नंदिनी खूप खुश होते. ती लगेच जाऊन त्या दोघांनाही मिठी मारते, पण काव्य मात्र तोंड बाजूला फिरवून उभी असते. आता इतक्यात त्या ठिकाणी वसू आणि रम्या दोघीही आलेले असतात. आता तिकडे आल्याबरोबर वसू लगेचच विचारायला लागते, तुम्ही दोघे इथे कशाला आलाय? त्याबरोबर आता बाबा हे वसूला सांगत असतात, आम्ही आमच्या मुलींना
मांडव परतनीच्या कार्यक्रमासाठी घेऊन जायला आलोय. त्याबरोबर लगेचच वसुआत्या म्हणायला लागते, बाप रे, म्हणजे काय परिस्थितीत लग्न झालंय तरी सुद्धा तुम्हाला सर्व रीतीभाती पार पाडायचे आहेत. मग तुमच्यामध्ये आणि त्या गाववाल्यांमध्ये काय फरक पडणार आहे? त्यांना रीतीभाती पाळायच्या होत्या अगदी जीवावर उठून, आणि तुम्ही सुद्धा इथे रीती परंपरा पूर्ण करायलाच आलाय ना. नाही, तुम्ही आलाय दोघं जण, पण तुमच्या मुलींचं काय? त्यांना पाळायचे आहेत का या सगळ्या रीतीभाती? नाही, काय आहे ना, आलेल्या दिवसापासून तुमच्या मुलींनी कोणत्याही रीतीभाती पाळलेल्या नाही आहेत. त्यांना कसला रसच नाही आहे. आता मात्र इकडे नंदिनीला वाईट वाटतं, तर काव्याला मात्र राग येत असतो. तर आता वसुआत्या सांगत असते, आलेल्या दिवशी नाव घ्यायला सांगितलं तुमच्या मुलींना, तर एकीने सुद्धा उखाणा घेतला नाही. आणि ही काव्या, हिने तर दारात ठेवलेलं माप फुटबॉलसारखं उडवून लावलं. आता मात्र काव्याला राग येत असतो. तर वसुआत्या म्हणत असते, विचारायला हवं तर रम्याला कशाला? काव्याला स्वतःलाच विचारा, सांगेल ती तुम्हाला. त्यानंतर आता आई बाबा मांडव परतनीसाठी काव्या आणि नंदिनीला घरी घेऊन आलेले असतात. तर आरोही म्हणत असते की आज सगळा स्वयंपाक आपण काव्याच्या आवडीचा करूया. त्याबरोबर काव्या ही आरोहीला म्हणत असते, आधी विचार आई बाबांना, त्यांना माझी आवड पुरवणं जमणार आहे का? तर दुसरीकडे आता रम्या ही पार्थला काम करत असलेलं बघते आणि म्हणत असते की आता ही नंदिनी तर जीवाला घटस्फोट द्यायला तयार नाहीये, पण आणि मग ती काहीतरी सडेल प्लॅन बनवत असते. तर दुसरीकडे बाबा हे नंदिनीला विचारत असतात. तर नंदिनी बाबांना सांगते, बाबा, कोणीच माझी साथ दिली नाही, त्यावेळेस जीवाने माझा हात धरला, त्यामुळे मी हे लग्न काही झालं तरी निभावणार, मी नाही सोडणार जीवाला. आता नंदिनी तिच्या निर्णयावरती ठाम असते. तर दुसरीकडे काव्याला घटस्फोट हवा असतो, कारण ती नंदिनी आणि जीवाला एकत्र पाहू शकत नसते एका घरामध्ये राहताना, आणि तिलासुद्धा पार्थबरोबर राहता येत नसतं, कारण तिचं जीवावरती जीवापाड प्रेम असतं. आणि त्यासाठी तिला आता पार्थकडून घटस्फोट हवा असतो, म्हणजे ती जीवाबरोबर लग्न करू शकेल. पण दुसरीकडे आता नंदिनीने तर निश्चय केला आहे की ती जीवाला घटस्फोट देणार नाहीये. आणि दुसरीकडे आता जीवाला सुद्धा खरं तर काव्याबद्दल काहीच वाटत नाही. म्हणजे काही वाटत जरी नसलं तरी त्याच्या मनात कुठच्या तरी कोपऱ्यात काव्याबद्दल थोडीफार जागा आहे. पण आता नंदिनी त्याची बायको आहे आणि काव्या ही त्याच्या मोठ्या भावाची बायको आहे. ही गोष्ट जीवाने अगदी प्रॉपरली त्याच्या डोक्यामध्ये फिट्ट करून ठेवलेली आहे. आणि ज्या प्रकारे पूर्वी तो काव्याकडे बघायचा, आता त्याने त्या प्रकारे काव्याकडे बघणं, तिला बोलणं, सगळं काही बंद केलेलं आहे. आता फक्त ती त्या घरातली एक फॅमिली मेंबर आहे या हिशोबाने जीवा काव्याबरोबर वागतोय. पण काव्याच्या लक्षात ही गोष्ट कधी येणार आणि काव्या रियालिटी एक्सेप्ट कधी करणार? नवरा म्हणून ती पार्थचा स्वीकार कधी करणार? आणि पार्थसुद्धा काव्याला आपली बायको म्हणून एक्सेप्ट करू शकणार का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून सांगायला नक्की विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. तुमची एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते, कारण त्यामुळेच आम्हाला तुमच्यासाठी हे असे छान छान व्हिडिओ आणायला मोटिवेशन मिळत असतं. व्हिडिओला लाईक आठवणीने करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवाराबरोबर, त्याचबरोबर कुटुंबियांसोबतही नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्याप्रमाणे त्यांनासुद्धा आपल्या छान छान व्हिडिओंचा आनंद घेता यायला हवा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.